खदानी स्टोन क्रशर डिझेल डेपोचे काम गावात नको, धुळ्यातील मेथी ग्रामस्थ आक्रमक, आजूबाजूच्या शेतपिकांना खदानीमुळे नुकसान, ग्रामस्थांचा आरोप। सभा कशी घ्याल का परस्पर आणखी होईल। आता तुम्ही काय सांगतात सर्वांना विचारा, असं नाही आम्ही सांगतो म्हणून नाही, सर्वांना विचारा। वागली उदाहरण त्याच चाललाय ना। याच्यापुढे एक ठराव बी असा करून घ्या, आजी माझी जे पदाधिकारी नाही यांनाही बोलवतो ग्रामसभेला। सर्वांसाठी आहेत, अहो सर्वांसाठी आहेत, लक्षात आलं का? काय होतं माहिती? ऐका ते जबाबदार निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, आजी असो माझी असो, बरोबर? आता त्यांनी सहभाग महत्वाचा आहे। आता ही जनता जी असते। सोनगीर ते दोंडाईचा शहर रस्ता विस्तीर्णीकरणाचा काम सध्या हाती घेण्यात आला असून सदरचा रस्ता बनविण्याचा कॉन्ट्रॅक्ट SAR कंपनीला देण्यात आला। या कंपनीने चिमठाणे गावानजीक असलेल्या मेथी गावाजवळ काही शेतकऱ्यांकडूनच शेतजमिनी भाडेतत्वावर तर काही जमिनी विकत घेतल्या असून या मेथी गावाजवळ खदानी स्टोन क्रशरचे साहित्य ठेवण्यासाठी डिझेलचा डेपो करण्यासाठी मेथीगाव ग्रामपंचायतीकडे परवानगी अर्ज सादर करण्यात आला होता। मात्र या कामाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून कळाळून विरोध झाला होता। मी मेथी गावाचा संदीप शांताराम मिस्त्री। आमच्या गावात हे खडी क्रेशर जे SRC कंपनीचे येत आहे त्याच्या विरोधात आम्ही की जेणेकरून आमच्या विहिरींचं पाणी कमी होईल या दृष्टिकोनाने याला आमचा विरोध आहे। अशा पद्धतीने जर हे झालं तर आमच्या काही केळी आहे, काही कांद्यांचं जे पिकाचं नुकसान होईल, जे आज पाण्याचा स्रोत आहे तो कमी होऊ शकतो आणि ब्लास्टिंगमुळे काही ना काही कारणाने आमच्या विहिरी कमी होऊ शकतात। ग्रामसभेत आज काय ठरलंय? ग्रामसभेत हा विरोध ठरला आहे की बुवा सर्व शेतकऱ्यांनी मिळून सनी की हा विरोध केला आहे की ह्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। मी मेथी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाडसिंग गिरासी। आज आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात आली। ती SRC कंपनी जी खदान आणि खडी क्रेशर याच्यासाठी ग्रामसभा त्यांनी घेतली होती। मात्र या परिसरात केळी, कांदे, ज्वारी, गहू म्हणजे बागायती जमिनी असल्याने त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहेत। तरी शेतकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये एकमुखी नकार दिला आणि SRC कंपनीचं ते काम जे ते बंद करण्यात यावं, अशा प्रकारे ते बेकायदेशीर काम बंद करावं अशी सर्व शेतकऱ्यांनी तसेच पूर्ण गावकऱ्यांनी एकमुखी ठराव केला। दरम्यान लाखो रुपये खर्च करून शेतकरी केळी, हरभरा, गहू, कांदा पीक घेत आहेत। मात्र या कामासाठी संबंधित कंपनी तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना विकत घेऊ पाहत आहे। गावाचा विकास आणि भविष्यात कुणाला सोयरसूतक आहे का नाही असा देखील सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। यामुळे आता या प्रकरणी वाढता विरोध पाहता हे काम स्थलांतरित केलं जाणार की शेतकऱ्यांना आणखी आक्रमक पवित्रा हाती घ्यावा लागणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। ग्रामसभेमध्ये ही जे CSR आपली SRC कंपनी आहे त्यांचा जो प्लांट होते, त्यांना सोनगीर ते दोंडाईचा हा जो रस्त्याचं काम दिलं आहे कॉन्क्रीट करण्याचं, त्याच्यामध्ये त्यांचा आमच्या तुमच्या मेथी गावाच्या शिवारामध्ये एक गट आहे 520/1 आणि 2 इथं त्यांना त्यांचं काहीतरी मशीन साहित्य ठेवायचं होतं। काही त्यांचे जे काही त्या खदानीसाठी जे काही साहित्य स्टोन क्रेशरचं ते त्यांना ठेवायचं, त्यासाठी विशेष ग्रामसभा लावली आणि या लोकांना त्या संदर्भात कळवलं होतं। तर मग त्या संदर्भात लोकांची काय संमती आहे किंवा यासाठी ग्रामसभा लावलेली झालं, त्याच्यामध्ये हा विषय झाला। या लोकांनी त्याला संमती दर्शवलेली नाही सर्वांमध्ये। बरं, 2 विषय होते या कंपनी संदर्भामध्ये। एक खदानीच्या याच्या संदर्भात ब्लास्टिंग करायचं आणि त्याच्यात स्टोन वगैरे काढून क्रेशर तयार करणं आणि त्यांचं जे काही डेपो आहेत, डिझेल डेपो किंवा साहित्य, हे 2 वेगळे विषय होते। या दोघही विषयांना गावकऱ्यांनी सहमती दाखवली का असहमती दाखवली? फक्त याच विषयाचा विषय होता। हा जो तुमचा 520चा जो आहे ते वेगळं क्षेत्र आहे। हा जो 520चा विषय यांचं साहित्य मशिनरी ठेवण्याचा, याच्यासाठीच फक्त आज आणि तो पहिला एक विषय तो ऑलरेडी आपण त्यांना जो खदानीचा होता तो 26 जानेवारीच्या ग्रामसभेला आपण त्याला या सगळ्यांच्या याच्याने त्याला नामंजूर पत्र दिलं आहे, नामंजूर केलेलं आहे तो।